हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू लोणचे. आता प्रत्येक जण जिंकेल. निवडणुकीत अचानक पाडू मशीनचा वापर का? राज ठाकरेंचा थेट सवाल. तर विरोधकांना पाडण्यासाठीच मशीन आणलं. राज ठाकरेंचा नव्या नियमांवरून सरकारवर घणाघात. मतदानाच्या आदल्या दिवशी मतदारांना भेटण्याची नवीन प्रथा कुठून आली? तर सरकारला जे हवंय त्यासाठी आयोगाचं काम सुरू आहे. उमेदवारांना घरोघरी प्रचाराची मुभा दिल्याच्या मुद्द्यावरून राज ठाकरेंची सडकून टीका. निवडणूक आयोगानं सत्ताधाऱ्यांना वेगळा तिळगुळ दिलाय. प्रचार संपला तरी घरोघरी जाऊन प्रचार करण्याची मुभा दिल्याच्या मुद्द्यावरून राऊतांचा जोरदार टोला. सिंचनाच्या फाईलवरून अजित पवारांचा गौप्यस्फोट. पुरंदर योजनेतून पार्टी फंडा करता 100 कोटी काढले. तत्कालीन शिवसेना भाजपा सरकारवर अजित पवारांचा आरोप. अजित पवारांनी अर्धवट बोलू नये. हिम्मत असेल तर कोडी न टाकता लोकांसमोर येऊन स्पष्ट सांगा. सिंचनाच्या फाईल संदर्भात राऊतांचं अजितदादांना खुलं आव्हान. अजित पवारांनी 25 वर्ष ही माहिती दडपून का ठेवली? पुरंदर उपसा योजनेसंदर्भात अजितदादांनी केलेल्या वक्तव्यानंतर खडसेंचा सवाल. तर तुमची फाईल जनतेकरता खुली करावी, खडसेंची मागणी. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी सहकुटुंब घेतलं मुंबादेवीचं दर्शन. मतदानापूर्वी ठाकरे बंधूंनी घेतले देवीचे आशीर्वाद. संजय राऊतही होते सोबत. अविनाश जाधवांची याचिका मुंबई हायकोर्टानं फेटाळली. बिनविरोध निवडून आलेल्या नगरसेवकांविरोधात केली होती याचिका. "25 वर्षात काय केलं तुम्ही?" उपमुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरेंना सवाल. आता आम्ही करत असलेल्या कामांमुळे 25 ते 30 वर्ष खड्डा पडणार नाही. न्यूज 18 मराठीच्या मुलाखतीत शिंदेंचा दावा. एकनाथ शिंदेंनी अण्णामलाईंना न्यूज 18 मराठीच्या मुलाखतीत सुनावलं. अण्णामलाईंना काय माहीत मुंबईबद्दल म्हणत सुनावले खडे बोल. नमस्कार. महापालिकांचा महाआखाडा सुरू आहे आणि महापालिकांच्या या रणसंग्रामात आपण आता थेट बोलणार आहोत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी. स्वागत आहे तुमचं न्यूज 18 मराठीवरती. तुमचं स्वागत आहे. आम्ही अलीकडेच मराठी नामकरण केलेलं आहे आमचं. न्यूज 18 लोकमतचं आता न्यूज 18 मराठी झालं आहे. मराठीचाच मुद्दा घेऊन तुम्ही ह्या सगळ्या महापालिकेमध्ये पुन्हा एकदा मोठ्या ताकदीने उतरलेला आहात, खास करून मुंबईमध्ये. काय तुम्हाला वाटतं की मराठीचा मुद्दा घेऊन ही एवढी? मराठीचा मुद्दा हा विषय नाही आहे आता. मुंबईवरती येणारं संकट हे मला असं वाटतं हे उंबरठ्यावर येऊन ठेपलं आहे आणि त्याची मला असं वाटतं जाणीव करून देणं हे माझं पहिलं कर्तव्य आहे. निवडणुका येतील, निवडणुका जातील, परंतु एकदा ही शहरं आपल्या हातातनं गेली की ती परत येणार नाहीत. आणि त्याच्यासाठी म्हणून मी हे जे काल मी सगळं सांगितलं, काल जे मांडलं मी माझ्या सभेमध्ये, तर ते त्याच दृष्टिकोनातून मी मांडलं आणि मला असं वाटतं लोकांना समजलं असेल मी काय म्हणतोय ते. आज मुंबई आहे, उद्या पुणे असेल, उद्या नाशिक असेल. म्हणजे मराठी माणसाने मशागत केलेली, सर्वार्थाने मशागत केलेली ही सगळी शहरं, ज्याच्यामध्ये इतर पिढ्यानपिढ्या राहणाऱ्या इतर अमराठी लोकांचाही त्याच्यामध्ये सहभाग असेल, त्याबद्दल काही दुमत नाही. परंतु ज्याला आपण सांस्कृतिकदृष्ट्या, राजकीयदृष्ट्या किंवा
काय आहे, तुम्ही बाहेरची राज्य आणि बाहेरची शहरं पाहिल्यानंतर आपल्या लोकांनी ही शहरं किंवा हे राज्य उभं करताना काय काय कष्ट घेतले हे आपल्याला लक्षात येईल. आणि ते बाहेर नसल्यामुळे ती माणसं सगळेजण येऊन आपलं राज्य हे पैशाने विकत घेऊन, जागा विकत घेऊन, जमिनी विकत घेऊन हे आपलं अस्तित्व कमी करून त्यांचं अस्तित्व वाढवण्याचा प्रयत्न हा जो चालू आहे. आणि आज झालं असं की केंद्र आणि राज्य आज त्यांच्या हातामध्ये आहे. आणि केंद्र राज्य तिकडे कोणाची सत्ता आहे हा माझा विषय नाही आहे, परंतु तुम्ही त्याचा आधार घेऊन ज्या वेळेला माझ्या घरात शिरायचा प्रयत्न करताय त्याच्या विरोधातली ही लढाई आहे. पण या लढाईमध्ये ज्या पद्धतीनं आता तुम्ही शब्द ठाकरेंच्या नावाने दोघेही तुम्ही बंधू एकत्र आलेला आहात आणि शब्द ठाकरेंच्या नावाने तुम्ही जे आश्वासन दिलेलं आहे सगळ्या जनतेला, मुंबईला, आणि आपण म्हणूया की मोठ्या प्रमाणावरती ही सगळी शहरं सारख्याच प्रश्नांमधनं जात आहेत, तर अशा वेळेला तुम्हाला असं वाटतं का की विरोधक जे आहेत किंवा आत्ता सत्ताधारी पक्षामधला भाजप आहे जो तुम्हाला म्हणतोय की तुम्ही म्हणजे विकास विरोधी आहात? याच्यात विकास विरोधाचा काय संबंध येतो? प्रश्न असा आहे, जर समजा ह्या लोकांनी विकास केला आहे तर लोकांना पैसे कशाला वाटतंय? 5-5 कोटी 10-10 कोटी देऊन तुम्ही फॉर्म मागे घ्यायला कशाला लावताय लोकांना? जर तुम्ही विकास केला आहेत ना, विकास विरोधी कोण आहेत मग? आत्ता एवढ्या सगळ्या आज क्लिप्स बाहेर येत आहेत. भाजपच्या पॅम्पलेटमध्ये, भारतीय जनता पक्षाच्या पॅम्पलेटमध्ये 5-5 हजार रुपये तुम्ही लोकांना प्रत्येक मताला वाटताय. येत आहेत कुठून पैसे? आणि जर तुम्ही विकास केला आहे तर मग पैसे का वाटताय? एवढा साधा प्रश्न आहे ना. आणि मी ज्या वेळेला समजा बोलतोय की बाबा काय गौतम अडाणीबद्दल बोलतोय, मी गौतम अडाणी हा माझा विषय नाही आहे. मी कालच म्हटलं या देशामध्ये उद्योगपती आले पाहिजेत, उद्योगपती वाढले पाहिजेत, या देशामध्ये पैसे आले पाहिजेत, लोकांना नोकऱ्या लागल्या पाहिजेत, लोकांच्या हातामध्ये पैसा खेळता असला पाहिजे. आमच्या भविष्यातल्या येणाऱ्या पुढच्या पिढ्या, मुलं मुली यांचे संसार उभे राहिले पाहिजेत, त्यांची घरं भरली पाहिजेत. उद्योगपती नाकारणारा मूर्ख माणूस मी नाही आहे. परंतु एका उद्योगपतीवरती 10 वर्षामध्ये, फक्त 10 वर्षाच्या काळामध्ये एवढी मेहरबानी का झाली हे मला असं वाटतं देशाला कळलं पाहिजे. त्याच्यामुळे विकासाच्या आड येणारा मी माणूस नाही. आणि विकास बघायचा असेल तर मला असं वाटतं नाशिकमध्ये जाऊन एकदा फडणवीस आणि या लोकांनी बघावं, ज्याचं ते नंतर ते दत्तक घेऊन काहीतरी करणार होते, काही नाही झालं. नाशिकच्या स्मार्ट सिटी करणार म्हणून त्या स्मार्ट सिटीमध्ये आम्ही केलेली कामं फोटो दाखवत होते. ह्यांनी काय नव्याने केलं ते तर सांगा मला. आता कोस्टल रोड मुंबईमधला, या कोस्टल रोडचं भूमिपूजन, त्याचा आराखडा, त्याच्या सगळ्या गोष्टी या उद्धव ठाकरेंनी केल्यात. त्याचे फोटोही जाहीर केले काल. प्रश्न असा आहे ना की विकासाच्या आड आम्हाला यायचं नाही आणि येणार पण नाही आम्ही. परंतु तो विकास हा इथल्या भूमिपुत्रांसाठी, मराठी माणसांसाठी उपयोगाचा असेल तर त्या विकासाला अर्थ आहे ना. मराठी माणसाच्या थडग्यावरती तुमचा विकास जर घडणार असेल तर काय चाटायचा तो विकास? पण तुम्हाला हे असं वाटतंय की जाणून बुजून खरंच मराठी माणसाला अशा पद्धतीने? मला नाही वाटत आहे. मला असं वाटतं हा पत्रकार, पोलीस, प्रशासन, इतर सगळे जेवढ्या गोष्टी, एक माणूस इथे येतो कोणतरी UP बिहारचा आणि तो तुम्हाला सांगतो की इथल्या महानगरपालिकांमध्ये स्थानिक लोक जे उत्तर भारतातले लोक आहेत ह्यांना नोकऱ्या मिळायला पाहिजेत. सातारा, सांगली, कोल्हापूरवरनं हे बाहेरची लोक येतात आणि नोकऱ्या घेऊन जातात. बाहेरची सातारा, सांगली, कोल्हापूर हे बाहेरचे म्हणतात. हे दुसऱ्या राज्यांमधनं आले इथे आणि इथे येऊन आम्हाला सांगणार, आमच्या पोरापोरींना सांगणार, मुलांना बाळांना सांगणार की तुम्ही बाहेरचे म्हणून आणि आम्ही स्थानिक म्हणून. भाजपचा एक माणूस येऊन कोणतरी कृपाशंकर सिंग येतो आणि म्हणतो की इथला महापौर उत्तर भारतीय होणार. तुमच्या नाकावर टेचून ह्यांची हिंमत कशी होते इथे बोलायची? एक कोणतरी त्या तामिळनाडूमधनं माणूस येतो आणि म्हणतो की मुंबईचा आणि महाराष्ट्राचा काय संबंध? मुंबई महाराष्ट्राची नाही म्हणून. ही सगळी वाक्य तुम्ही उद्या त्यांच्या राज्यात जाऊन बोला, उभे फाडतील. पण मग असं का होतं? म्हणजे मुंबईच्या याचं बाबतीमध्ये कारण राज्यकर्ते जे राज्यकर्ते आहेत ते जेवढे खमके पाहिजेत
कळलं का? काय होतं, राज्यकर्ता जो असतो ना, हा बसलेला माणूस पाहिजे. हा बसवलेला माणूस असेल ना, तर त्याच्याकडनं काही नाही होत. तो फक्त वरती धन्याने काय सांगितलंय त्याच्यावरती सह्या करणं एवढंच काम असतं त्याचं. पण राष्ट्रीय पक्ष म्हणून जे आहेत, भाजपा आज राष्ट्रीय पक्ष आहे. मग राष्ट्रीय पक्ष तो त्यांचे इथले मुख्य जे असतील ते ठरवणार, ते त्यांना तिथे ठरवू देत ना, असणार. माझं काय म्हणणं नाहीये त्याच्याबद्दल. परंतु तिथे तुमचे कोणते मध्य प्रदेशचे कोण होते? शिवराज सिंग चौहान. शिवराज सिंग चव्हाण स्वतःच्या हिमतीवरती झाले मुख्यमंत्री. तुमचं म्हणणं आहे की देवेंद्र फडणवीस स्वतःच्या हिमतीवरती मुख्यमंत्री नाही झाले? भाजपमध्ये विचारून बघा ना एकदा. अहो साधी गोष्ट आहे ना, एक माणूस मुख्यमंत्री होता, बरोबर की नाही? मुख्यमंत्री पदावरनं निवडणूक झाली, संपली, बरोबर आहे. मग शिवसेना फोडली, मग शिंदे आले आणि त्या मुख्यमंत्र्याला उपमुख्यमंत्री केलं आणि ते त्यांनी स्वीकारलं. जर एखादा बसलेला माणूस असता, ठाम माणूस असता, त्याने नकार दिला असता. सो बसलेला आणि बसवलेला ह्याच्यामध्ये फरक असतो ना. मी तुम्हाला एक खरं सांगू का, जो भारतीय जनता पक्ष जो होता, जो आम्ही पूर्वीपासून पाहत आलो ना, आज तो भारतीय जनता पक्ष नाही उरलाय. आणि हे भारतीय जनता पक्षातले लोकही मान्य करतील. तुम्हाला असं वाटतं की राज्यामध्ये आता खऱ्या अर्थाने त्या प्रादेशिक अस्मितेची, प्रादेशिक पक्षांची तेवढीच गरज आहे, किंवा संपूर्ण अर्थातच गरज आहे. भारताच्या अर्थातच राजकारणात गरज आहे. अहो मुळात हा कधी देश नव्हता हो. ज्यांना आज आपण